आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। भांडेगाव भुलाई तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे टोलबंदी आंदोलन संपन्न। सदर बातमी अशी की दारव्हा कारंजा रोडवरील भांडेगाव येथे दिनांक 11 मार्च 2026 रोजी काँग्रेस, शिवसेना, उबाठा पक्ष व मित्र पक्षाकडून शेकडो कार्यकर्त्यांसह आक्रमक टोलबंद आंदोलन पार पडले असून आंदोलनाचे नेतृत्व श्री राहुल माणिकराव ठाकरे, श्री प्रकाश नवरंगे, श्री फारुख शेख, श्री अजय भाऊ गाडगे, श्री बोरकर साहेब, श्री पंढरीनाथ सिंह, मनमोहन सिंग चव्हाण यांनी केले। आंदोलनात प्रामुख्याने सरफराज खान, नगरसेवक श्री अतुल राऊत, श्री विजय पाचकोर, मकसूद खान, नगरसेवक संतोष पुसांडे सह भांडेगाव, भुलाई, चिखली, मांगकिनी, कुभांडकिनी, पिंपळखुटा, पाळोदी व पेकरडासह दारव्हा तालुक्यातील शेकडो शेतकरी, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यात आली असून पोलीस स्टेशन दारव्हाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलकांना समजावून शांत करण्याचा ठाणेदार साहेबांचा प्रयत्न केला, परंतु टोलनाका प्रशासनास 8 दिवसाचा अल्टिमेट देऊन सुद्धा आंदोलकांना टोल प्रशासन अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने आंदोलक आक्रमक होऊन टोल तोडफोडी केल्यामुळे आंदोलकांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले। ही न्यूज कव्हर केली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव यांनी। चला तर पाहूया। परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 2 तारखेला या भांडेगाव भुलाईच्या मधोमधी जो टोल नाका निर्माण झालेला आहे त्या निर्माणाच्या संदर्भामध्ये एसडीओ साहेब यांच्या माध्यमातून कलेक्टर साहेब असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदन देण्याच्या संदर्भातून आपण काँग्रेस पक्षाचे नेते राहुल ठाकरे साहेब आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय भाऊ गाडगे साहेब आहे, प्रकाश भाऊ आहे, अतुल भाऊ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहे। या संदर्भात आज 10 तारखेचा अल्टिमेट देऊन आज भांडेगाव आणि भुलाईच्या मधोमधी नाक्यावर हजर झाले आहेत। आपण जाणून घेऊया, राहुल भाऊ आहे आपल्या सोबत, राहुल भाऊ सोबत जाणून घेऊया टोल नाका बंद कशा संदर्भात करण्यात येत आहे आणि का करण्यात येत आहे। भाऊ, या संदर्भात आपण सांगाल का? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 तारखेला टोल बंद करण्याच्या संदर्भात निवेदन शासनाला दिलेलं होतं। आमची रास्त मागणी हीच आहे की हा जो रोड आहे हा डिग्रस दारवा आणि दारवा कारंजा अशा प्रकारचे यांनी टोल वसुलीचा इथं टोल लावलेला आहे। पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डिग्रस पासून दारव्यापर्यंत यांचं 80% काम झालेलं आहे आणि कारंजा म्हणजे भांडेगाव ते दारवा जो यांचा टोल आहे तिथं फक्त 15 ते 20% काम झालेलं आहे। खऱ्या अर्थाने टोल त्यांचा डिग्रस रोडला पाहिजे होता, पण त्यांनी टोल इथं मंजूर करून घेतलाय। कशासाठी माहित नाही, त्याच्यामध्ये कोणाला काय करायचं आहे ते त्यांना त्यांचं जाणव, पण कारण नसताना भुर्दंड शेतकऱ्यांना सामान्य माणसावर येत आहे। कारण की कारंजा ही पुढे मोठी बाजारपेठ आहे, बऱ्याचदा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना काम कारंजाशी पडते आणि कारण नसताना रोडचं काही सुविधा नाही तरीही 100% या पूर्ण रोडचा भुर्दंड म्हणजे टोल हा शेतकरी सामान्य माणूस देत आहे। त्यामुळे हा त्वरित बंद करण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीनं 2 तारखेला निवेदन दिलं होतं, पण आजची 11 तारीख असूनही आजपर्यंत असं कोणतंही त्यांच्याकडून पत्रव्यवहार झाला नाही किंवा हा टोल बंद करण्यात आला नाही। भाऊ, शासनाकडून प्रशासनाकडून आपल्याला काही कळवण्यात आलं का? आपण 10 आणि 11 तारखेचा अल्टिमेट दिला, या संदर्भात काय सांगाल? यांच्याकडून कोणतंही अल्टिमेटम दिले जाणार नाही। त्यांना आम्ही सांगितलं होतं की जिथे आम्ही तुम्हाला 10 दिवसापूर्वी दिलं तुम्ही काहीच केलं नाही, आम्ही चर्चा टोल नाक्यावर करू आणि त्याच दिवशी जर योग्य आम्हाला वाटलं नाही, तुम्ही टोल बंद करण्याचा जर निर्णय घेतला नाही तर आम्ही स्वतःहून तिथं टोल बंद करणार आहे। धन्यवाद भाऊ। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा उपप्रमुख अजय गाडगे साहेबांकडे जातो। अजय गाडगे साहेब, खरोखर टोल बंद होईल असं तुम्हाला वाटते का? 100% टोल आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। आज जे आंदोलन चालू आहे हे टोल बंदचं आहे। वेळोवेळी आम्ही त्यांना इशारा दिला आहे, लोकशाही पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही कायद्यानुसार त्यांना सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ते पूर्ण केलेल्या आहेत, परंतु जर सरकार, प्रशासन, शासन बहिऱ्याचं मुक्याचं सोंग घेऊन सामान्य जनतेची दिशाभूल करत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही। आज आम्ही प्रत्यक्ष या टोल नाक्यावर आलेलो आणि टोल 100% बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचा आजचा या आंदोलनामागचा मुख्य विषय आहे। आणि जर हे आंदोलन चिरडण्याचा प्रशासनानं प्रयत्न केला यंत्रणेमार्फत तर याही पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा आज या प्रसंगी देत आहोत। धन्यवाद भाऊ। भाऊ, शेवटचा प्रश्न विचारतो राहुल भाऊंना। भाऊ, टोल अवाजवी दारवा कारंजा रोडवर उभा झाला, ही योग्य आहे का अयोग्य आहे असं जनतेसमोर सांगाल का? नक्कीच हे अयोग्य आहे, कारण मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं त्या हिशोबाने कोणी जरी इथे जे ऐकत असेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऐकत असेल तर हे अयोग्यच नक्की हा टोल आहे, हा बंद झालाच पाहिजे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला मी हे विनंती करीन, जे या रोडनी जातात
त्या सर्वांनी, शेतकरी असो, सामान्य माणूस असो, कोणीही असो, त्यांनी हा टोल द्यायचा नाही. याच्यानंतर हा टोल चालू होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ. काँग्रेस स्टाईल, शिवसेना स्टाईलनं टोल बंद होईल असं तुम्हाला 100% खात्री आहे का? 100% खात्री आहे. धन्यवाद. हे होते काँग्रेस पक्षाचे नेते राहुल ठाकरे साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा उपप्रमुख अजय गाडगे साहेब, प्रकाश भाऊ नवरंगे साहेब, कॅमेरामन विजय डोंगरे, मी रामधन जाधव, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ.